नमस्कार मित्रांनो, या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत डिजिटल राशन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा डिजिटल राशन कार्ड तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला जर डिजिटल कॉपी हवी असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल. या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्ड आल्यानंतर तुमच्या तर मित्रांनो, इथं वरच्या साईडला तुम्हाला साइन इन आणि हे ऑप्शन दिसेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पब्लिक लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या पब्लिक लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतील, रजिस्टर युजर्स आणि न्यू युजर्स साइन अप. तुम्हाला न्यू युजर साइन अप हिअर यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे खाली तीन ऑप्शन दिसतील येलो कलर मध्ये. आय हॅव अ व्हॅलिड राशन कार्ड. तुम्हाला या आय हॅव अ व्हॅलिड राशन कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला जर नवीन राशन कार्ड जर अप्लाय करायचं असेल तर इथे 3 नंबरला आय वॉन्ट टू अप्लाय न्यू राशन कार्ड इथे आहे. यावरती क्लिक करू शकता. तर आपल्याकडे ऑलरेडी राशन कार्ड आहे, तर आपल्याला डिजिटल कॉपी काढायची आहे त्याची. तर त्यासाठी आय हॅव अ व्हॅलिड राशन कार्ड यावरती क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे राशन कार्ड नंबर तुमचा जो ऑनलाईनचा नंबर असतो 12 डिजिट ते एंटर करायचा आणि चेक राशन कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. यावरती चेक राशन कार्ड यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे तुम्हाला दाखवेल. त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा फिल करून गेट OTP यावरती क्लिक करायचा आहे. जो आधार मला मोबाईल लिंक आहे त्या मोबाईलवरती OTP ते एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा राशन कार्डचा डाटा दिसेल. यामध्ये तुमचे कुटुंब प्रमुख जो महिला आहेत त्यांचे नाव इथे दिसेल. त्यांचे नाव दिसल्यानंतर पुढे तुम्हाला इथे लॉग इन आयडी क्रिएट करायचे आहे. लॉग इन आयडी पासवर्ड इथे लॉग इन आयडी टाकून चेक अवेलेबिलिटी यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमची लॉग इन आयडी ते जर ऑलरेडी असेल तर इथे आहे म्हणून दाखवेल. ऑलरेडी लॉग इन आयडी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड क्रिएट करून घ्यायचे आहे. पासवर्ड कन्फर्म पासवर्ड टाकून पुढे इथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे टाकल्यानंतर पुढे कॅप्चा टाकून सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची लॉग इन आयडी पासवर्ड क्रिएट झाली आहे. आता तुम्हाला क्लिक हेअर टू लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे आता रजिस्टर युजर्स यावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो इथे 3 ऑप्शन आहेत तुम्हाला, ऑप्शन 1, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3. तर यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑप्शन 1 मध्ये साइन इन विथ आधार OTP यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करून तुम्ही आधार नंबर कॅप्चा टाकून तुम्ही गेट OTP करून तुम्ही तुमचा OTP घेऊ शकता. OTP घेऊन एंटर करायचा आहे. तुम्ही ते OTP वर लॉग इन करू शकता किंवा तुम्हाला 2 नंबर आहे साइन इन विथ आधार युजर नेम. तुम्ही जो क्रिएट केला होता तुम्ही आयडी पासवर्ड त्यावरती तुम्ही आयडी पासवर्ड टाकून इथे तुम्ही गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथून सुद्धा करू शकता. आणि 3 नंबर सुद्धा ऑप्शन आहे साइन इन विथ राशन कार्ड नंबर. 3 ऑप्शन पैकी तुम्ही कोणतेही एक ऑप्शन निवड करू शकता. यामध्ये आपण साइन इन विथ युजर नेम यावरती क्लिक केला आहे. यावरती क्लिक करून आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकून त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर साइन इन यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, साइन इन केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP येथे तुम्हाला टाकून व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुमच्या समोर या वेबसाईटची डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये तुम्हाला भरपूर काही ऑप्शन आहेत. डाव्या साईडला बघितला जर तुम्ही स्क्रोल केला तर इथे तुम्हाला यामध्ये भरपूर काही ऑप्शन आहेत. तुम्ही यामध्ये नवीन राशन कार्ड काढू शकता किंवा तुम्ही नवीन नाव समाविष्ट करायचे असेल समाविष्ट करू शकता किंवा नाव डिलीट करू शकता. यामध्ये आज आपण फक्त डाउनलोड कशा पद्धतीने करायचे डिजिटल राशन कार्ड तर ते पाहणार आहोत. त्यामध्ये लेफ्ट साईडला खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे डाउनलोड युअर राशन कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला एकदा डाउनलोड युअर राशन कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जे काही कुटुंब प्रमुख महिला असतील त्यांच्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP इथे एंटर करून व्हेरीफाय OTP करायचा आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर मित्रांनो तुमचे राशन कार्ड डाउनलोड होईल. तर हे राशन कलर प्रिंट करून याचा तुम्ही कुठेही वापर करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे डिजिटल राशन कार्ड डाउनलोड केले जाते. मित्रांनो, यामध्ये अजून काही नवीन राशन कार्ड कसे काढायचे किंवा नाव समाविष्ट कसे करायचे किंवा नाव डिलीट कसे करायचे ते आपण त्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.